तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीविषयी एक नवीन भरती निघलेली आहे, त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आज या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला पण विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीच्या 2500 जागा रिक्त झालेल्या आहेत, त्याच्याविषयी शैक्षणिक पात्रता, त्याला अप्लाय कसं करायचं, त्याची लिंक कोणती आहे, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊ। तर चला व्हिडिओला सुरू करूया। बघू शकता मित्रांनो, इथे महाराष्ट्र तलाठी भरती 2025 लास्ट अपडेटमध्ये राज्यात तलाठीच्या 2477 अशा जागा अशा रिक्त आहेत। एकाच तलाठ्याकडे अनेक गावाचा कारभार आहे, त्यामुळे आता इथे तलाठ्यांना रिक्त जागा तात्काळ भरण्यासाठी ही भरती काढली। त्याच्यामुळे ही आता ही तात्काळ रिक्त जागा काढण्यात मागणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी करत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील तलाठ्यांना 35 जागा रिक्त आहेत। तर सध्या तलाठी भरतीची नवीन आकृती पदानुसार होणार असल्याचे समजते। यानुसार नवीन भरती प्रक्रिया सरकार लवकरच राबवले अशी चिन्ह आहेत। त्यात काही दिवस आधी पोलीस भरती झाली होती, सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे तशी असल्याची माहिती समोर आली होती। त्याच अनुषंगाने आता तलाठी भरतीसुद्धा लवकरच होणार आहे। तर तसेच जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात तलाठ्याची संख्या खूपच कमी आहे आणि विभागाने सुमारे 3000 पदे रिक्त आहेत। त्यात सर्वाधिक 2477 तलाठीची पदे इथे रिक्त असे शासनाने इथे संपूर्ण सांगितलेलं आहे। तर इथे बघू शकता आकडे तर गट क पदे एकूण बघू शकता 16549 अशी आहेत। गट क एकूण पद भरती 1478 आहेत आणि सरळ सेवा पदोन्नती भरती याच्यात 14078 अशी आहेत। तलाठी रिक्त पदे 2477 अशी इथे आहेत। तर अशा प्रकारची इथे एवढी रिक्त पदे इथे निघण्याची शक्यता सांगितली। तर इथे तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागू शकते, तर शैक्षणिक पात्रता इथे 10वी पासच असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा तुमची 18 ते 38 मध्ये असणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर परीक्षा शुल्क किती असू शकतो, तर परीक्षा शुल्क इथे 1000 पर्यंत सांगितलेलं आहे। राखीव वर्गासाठी 900 रुपये असा सांगितलेला आहे। अर्ज करण्याची पद्धत कधीपासून होणार आहे, तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। तर याची लास्ट डेट अजून पण आणि वेबसाईट कोणती सांगितली आहे, महाभूमी.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे याचा अर्ज भरायचा आहे। तर इथे पोस्ट बघू शकता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती पोस्ट तिथे टोटल पोस्ट इथे अशा प्रकारे सांगितलेल्या आहेत। बघू शकता इथे चंद्रपूरसाठी 167, धुळेसाठी 205, गडचिरोली 158 अशा प्रकारचे इथे पद सर्व संपूर्ण सांगितलेलं आहे। पालघरसाठी 142। तर मित्रांनो, तुम्हाला इथे तलाठी भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागू शकतात, तर तुम्हाला इथे आधार कार्ड गरजेचं आहे, पॅन कार्ड गरजेचं आहे, 10वी प्रमाणपत्र म्हणजे SSC सर्टिफिकेट, 12वी प्रमाणपत्र HSC सर्टिफिकेट, पदवी जर तुमची पदवी झाली असेल तर पदवी, जात प्रमाणपत्र पण एक लागणार तुमचं, जी पण तुमची कास्ट असेल OBC SC ST NT VJNT EWS किंवा आदिवासी प्रमाणपत्र एक लागू शकतं, डोमासाईल, चारित्र्य प्रमाणपत्र ते एक पण लागू शकतो। त्याच्यानंतर तुमचं जात वैधता प्रमाणपत्र, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर आरोग्य प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास त्याचा पुरावा, EWS असल्यास त्याचा पुरावा आणि लहान कुटुंब असेल तर त्याचं एक प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे। सोबतच मित्रांनो, तुम्हाला MSCIT किंवा शासन मान्य कम्प्युटर कोर्स इथे तुम्हाला लागणार आहे। हे एक कंपल्सरी कोर्सचं आहे, याच्यामध्ये MSCIT असणं तुमचं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्ही अप्लायच करू शकणार नाहीत। जर तुमची MSCIT झालेली नसेल तर तुम्ही इथे या तलाठी भरतीसाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार नाहीत। आणि त्याच्यासोबत तुमचं आरोग्य प्रमाणपत्र हे पण एक गरजेचं आहे। तर असे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन माहिती घेऊन, तर भेटूया पुढं।